नमस्कार फ्रेंड्स, सुनंदास किचन चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. कधीतरी होतं ना असं झणझणीत खावं म्हणून, तर दुपारच्या वेळेत तर एकदम झटकीपट अशी रेसिपी आहे. खूप छान असा पर्याय आहे. मिरचीचा ठेचा करत असते कधी कधी, तर आज आपण बनवणार आहोत मिरचीचा ठेचा. खूप फेमस आहे भाकरी आणि मिरचीचा ठेचा. तर इथे मी तव्यावरती हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणे मस्त असे भाजून घेतले होते. त्यावरती लसूण घेतलेला आहे टाकून. मग आता आपल्याला इथे हे बारीक करून घ्यायचं आहे. जास्त पण बारीक करून घ्यायचं नाही. अशा पद्धतीचं माझ्याकडे खलबत्ता आहे, यावरती मी असं बारीक करून घेणार आहे. यावरती मी मीठ घालून घेत आहे चवीनुसार. मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा हा ठेचा बनवू शकता, पण मी अशा पद्धतीने खलबत्त्यामध्ये बनवत आहे. खूप टेस्टी लागतो असं यामध्ये केल्यानंतर. जास्त बारीक पण नाही करायचा. मी फक्त 2 दिवस पूर्ण इतका ठेचा करत आहे. तुम्ही 8 दिवसासाठी सुद्धा तयार करून ठेवू शकता फ्रीजमध्ये. पण असा ताजा ठेचा छान लागतो. 2 दिवस जाईल एवढाच मी बनवत असते. मिरचीचा ठेचा पाहूनच तोंडाला पाणी सुटते. आमच्या घरामध्ये सर्वांना आवडतो मिरचीचा ठेचा. यावर ज्वारीच्या भाकरीवरती खूप छान लागतो मिरचीचा ठेचा. अशा पद्धतीने मी ठेचा हा बारीक करून घेतलेला आहे. आपल्याला एका बाउलमध्ये काढायचा आहे हा ठेचा झालेला. खास ठेचा बनवण्यासाठी हा खलबत्ता घेतलेला आहे. बाकी मी काही नाही एवढं मध्ये बारीक करत. खास मी ठेचा बनवण्यासाठी हा खलबत्ता यूज करते. मैत्रिणींनी खूप छान असा ठेचा झालेला आहे. सुंदर असा ठेचा बनवून झालेला आहे. तुम्ही यामध्ये जिरं पण ॲड करू शकता आवडीनुसार. झणझणीत असा ठेचा तयार झालेला आहे. मी असं भाकरीवरती दाखवत आहे ठेवून. कसा खायचा ते भाकरीवरती. कांदा घेतलेला आहे. तुम्ही नक्की एकदा करून पहा. महाराष्ट्रातील तर सर्वच लोकांना आवडतो हा ठेचा. सर्वच लोक बनवतात घरी असा ठेचा. यासोबत कांदा. तर दुपारच्या जेवणामध्ये मी असं ताट तयार केलेलं आहे. इथे मी कारल्याची भाजी मसाला कारलं बनवलं होतं, भरलेलं कारलं. कारल्याची भाजी. आणि इथे मी साईडला कैरी पण घेतलेली आहे. पहा मैत्रिणींनो, मिरचीचा ठेचा सोबत कांदा आणि कैरी एवढी सुंदर लागते मैत्रिणींनो उन्हाळ्यामध्ये. वा, मस्त जेवण इथे ठेवलेलं आहे. ठेचा, कैरी, या मैत्रिणींनो जेवायला. भरलेलं कारलं. सुंदर असं दुपारचं जेवण झालेलं.
तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. थँक्यू. आणि मैत्रिणींनो, चॅनेलला देखील सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनला देखील प्रेस करा, म्हणजे नवनवीन रेसिपीचे तुम्हाला नोटिफिकेशन येईल.